हॅलो एव्हरीवन. प्रत्येक ठिकाणी उपवर्गीकरणाचे मेसेज सोशल मीडियावर येतात आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया कमेंट येतात. पण एक मातंग समाजाला रिॲक्शन म्हणून मी नाही बोलत, कारण अनेक विद्वान लोक उपवर्गीकरणाच्या विरोधात आणि उपवर्गीकरणाच्या समर्थनात बोलत आहेत. पण हा प्रस्थापित व्यवस्थेचा एक लावून दिलेला अजेंडा आहे, जो की आंबेडकरी समाजाला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला एक प्रकारचं आव्हान आहे. आणि दोन समाजामध्ये भांडणं लावून राजकीय पोळी भाजणे हेच यामागचं उद्देश आहे. आत्ताच रामदास आठवले साहेबांची प्रतिक्रिया आली. जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरणाला मान्यता देऊ नये, ही दूरदृष्टी आंबेडकरी समाजातील प्रत्येक नेतृत्वाकडे आहे. पण ते विचार करून बोलतात. आपल्याला वाटतं की सर्व नेते दलाल आहेत, चमचे आहेत. पण मित्रहो, आज जी राजकीय समस्या आपल्यासमोर, आपल्या लीडरसमोर जी उभी राहिली आहे, ते पुणे कराराचा परिणाम आहे. कोणीही कोण्या पक्षासोबत युती करू शकतो. याचा अर्थ असा नाही की तो त्यांच्याशी मॅनेज झाला. मित्रहो, आज उपवर्गीकरणावर जी आठवले साहेबांची प्रतिक्रिया आहे किंवा त्यांचं जे कमेंट आहे ते खूप योग्य आणि विचारपूर्वक केलेलं आहे. अगोदर सर्व लीडरवर आपल्या समाजातून टीका झाल्या. पण मित्रहो, हे वर्गीकरण संविधानबाह्य आहे. ज्या पद्धतीनं मातंग समाजाला खुश करण्यासाठी आणि मातंग समाजाचे मतदान वळविण्यासाठी ही राज्य सरकारची सध्याची कूटनीती आहे. तर आपण एकमेकांना समजून घेऊन दोन्ही समाजाने शांती राखावी आणि वैचारिकरित्या हा पेच प्रसंग सोडावा. तसं तर वर्गीकरण झालं तर एसीमधील जी एकता होती, एकजूट होती, ती संपुष्टात येईल आणि त्याचा फायदा हे लोक करतील. कारण जो समाज आपल्या समूहातून बाहेर पडला तो समाज विकला म्हणून समजा. एक जंगलातील नियम आहे, ज्या कळपातून एखादा प्राणी, त्या कळपातला एखादा प्राणी जर बाजूला गेला तर त्याची शिकार नक्कीच होत असते. म्हणून मित्रहो, वर्गीकरण हे धोक्याचं आहे. पूर्ण आंबेडकरी समाज या वर्गीकरणाच्या विरोध आहे. जवळजवळ चांभार समाजानेही प्रतिक्रिया दिली की हा मनुवादी व्यवस्थेचा डाव आहे. तो डाव आपण ओळखला पाहिजे. खूप लोक मातंग समाजामध्येही विद्वान आहेत, पण आज त्यांची वैचारिकता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती एक आदर कुठंतरी कमी झालेला दिसतोय. या पद्धतीने एवढं सांगायचं आहे की उपवर्गीकरण हे खूप चुकीचं आहे. धन्यवाद. जय भीम. आज हा व्हिडिओ सर्व बहुजन बांधवांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम.